जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 6 मार्च 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव गावठी टोमॅटोला 150 पासून तर 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे आणि जी संकरित टोमॅटो आहे त्याला 200, 300, 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला असं सांगितलं जाते। तर आपल्यासोबत व्यापारी बंधू आहेत, तर त्यांना विचारूया। हो नमस्कार। नमस्कार। आज तारीख आहे 6 मार्च 2026। टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला गावठी? गावठीला सर 150 पासून तर 220 भारी असेल तर 20 रुपये, 250, 250 आसपास। तर संकरित झाले, संकरितला काय बाजारभाव? संकरितला हेच बाजार आहे सर 200 पासून तर लय भारी असेल तर 3, 3.5, 3.5 पर्यंत। आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की व्यापारी बांधव चुकीचे आकडे सांगतात आणि मग आवक वाढते। तेच सांगणार ना। तुम्ही काय भाव घेतले आज? आम्ही घेतले सर 200 पासून तर 350। 350 एखाद्याची पावती आहे का? दाखवा बरं। चला ना आपण जाऊ ना। काय होतं, शेतकऱ्यांचं गैरसमज असा होतो की व्यापारी खोटं सांगतात। नाही पण मालही तसे असतात कसे, मान्य ना, पण एखादी पावती दाखवू शकाल का? दाखवा चला बरं। आपल्याला सोबत एक शेतकरी पण आहे, त्यांची पण तक्रार आहे। काय होतं, लोकांना काय ते खरं खरं कळेल। छोटे शेतकऱ्यांना खरं कळायला हवं। आपण शेतकऱ्याचं पण म्हणणं घेणार आहे। ज्या बाजारभावाने मालाची विक्री होते तोच बाजारभाव शेतकऱ्यांना कळायला हवा। जास्तीचा दर कळू नये किंवा लोकांची त्याच्यामध्ये दिशाभूल होऊ नये, अशा प्रकारची शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे आणि त्यांची ती अपेक्षा अवास्तव नाही तर वास्तव आहे। व्यापारी बांधव बाजारभाव सांगताना योग्यच सांगतात। कधी कधी शेतकऱ्यांकडनं कन्फ्युजन असं होतं की बाबा नाही नाही ते बाजारभाव कमी मिळाला आणि व्यापारी जास्त सांगतात। आता हे पहा, हे सिद्धिविनायक भाजीपाला व फ्रूट विक्रेते छाया सकाराम पारधी यांचा हा स्टॉल आहे। आता इथे नेमके टोमॅटो 6 मार्च 2026 रोजी काय विक्री झाली हे आपण जाणून घेणार आहोत। आपण एक इथे पट्टी पाहतोय आणि पट्टी पाहत असताना शेतकऱ्यांचा पण गैरसमज दूर होतो। चांगल्या दर्जाच्या मालाला म्हणजे संकरित व्हरायटीला 150 पासून तर 300, 350, फार फार ते एखादं वकल 350 रुपयापर्यंत गेलेलं आहे। आणि जी गावठी टोमॅटो आहे त्याला 150, 200 रुपयाच्या आसपास बाजारभाव आहे आणि गावठीला थोडीशी मागणी कमी आहे। सध्याचा होणारा खर्च, मिळणारा बाजारभाव याच्यामुळे शेतकऱ्यांचा कन्फ्युजन होतं, मग खर्च निघत नाही आणि खर्च न निघाल्यामुळे शेतकरी बांधवांना टोमॅटो शेती परवडत नाही। अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 6 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे एक 6 ते 7 हजार क्रेटची आवक झालेली आहे आणि मग आता बाजारभाव कमी जास्त होत राहतात। आपण ते व्यापाऱ्यांचं म्हणणं घेणार आहे। आता व्यापारी आणि यांनी आपल्याला बोलवलेलं आहे, त्यांच्याकडनं आपण 300 रुपयाची पट्टी पाहणार आहे। भाऊ नमस्कार, काय नाव आहे त्यांचं घेणाराचं? कोणाची विक्री झाली? घेणार का सांगावं मॉलवाले? अच्छा, मॉलवाले काय भाव गेले? माल एकच वकल घेतलंय 350, बाकी 300 तुम्ही घेतलंय? 350ला घेतलंय। कुठली व्हरायटी आहे? विरांग। विरांग। अच्छा, 300 रुपये ना? 350 कुठे 350? सर रक्कम कुठे आहे? 350 रुपये चला इथं कॅरेट, हां कॅरेट भाव आणि रक्कम। चला धन्यवाद साहेब। आता आपल्यासोबत दुसरे व्यापारी, जरा त्यांच्याशी पण बोलूया। भाऊ नमस्कार। हो व्यापारी भाऊ, काय आज टोमॅटोला बाजारभाव? बाजारभाव 100 पासून 400 पर्यंत। 100 पासून 400 पर्यंत? बघा आता शेतकरी बांधव ऐका, आहे ना 100? नाही त्यांचं म्हणणं असं आहे की व्यापारी खोटं सांगतो। कोण खोटं सांगतो? मी घेतलं 400 नि माल। हो ऐका, माल तसं आहे ना, 23 किलो भरती आहे, खालून वर एक दाणा आहे, त्याच्यात काही निघतच नाही ना, तर 400। आता 250, म्हणजे निवड केलेला माल, चांगल्या मालाला बाजारभाव चांगले माल आधी 300 रुपये आहेत ना, 300 पण आहे, 350, 400 पण आहे। आता 200 ला सुद्धा माल आहे, 150 ला सुद्धा आहे। त्या शेतकऱ्याने आणलाय माल भरून बघा शेत, 25 किलो माल आहे शेत, जाळीत बसत नाही। नाही, आपण तो पण घेणार आहे, पण हे दादांचं म्हणणं असतं। आता तुमचं काय म्हणणं आहे? आता व्यापारी बांधवांनी समोर सांगितलेलं आहे। आमचं काय म्हणणं होतं का, समजा 1 माल जातोय तो 400 रुपये किंवा 450 रुपये जातो की असं, मग ते चॅनल आपल्या चॅनलला बघून लोकांना वाटतं इथं 500 जाते। आवश्यक आता व्यापारी साहेबांनी सांगितलं 150 पासून तर 400 रुपयाचा बाजारभाव। आता 150, 100 रुपये बाजारभाव कशाला असतो? जे क्वालिटी डाऊन आहे त्याला 350, 400 बाजारभाव कशाला असेल? 1 नंबरच्या मालाला। आपण ते वास्तव मान्य केलं पाहिजे ना।
आता व्यापारी सांगतात ते खरं आहे. नाही, आहे ना 400 रुपये 350 एखादं वक्कल समजा त्यांच्यात झालं काही तर 400 बी जाते. मग ते सरासरी बाजार आहे का नाही? सरासरी बाजार असं सरासरी म्हणजे 150 पासून तर 400 पर्यंत. एखादा अर्ध वक्कल जर क्वालिटी असेल ना तर 400 रुपये होतो. असंच सांगतो आम्ही की नारायणगावच्या मार्केटमध्ये 150 पासून तर 350 पर्यंतचा बाजारभाव मिळाला. एक वक्कलवर अख्खं मार्केट आता आज तुम्ही 400 सांगितलं का त्याच्या? आम्ही नाही सांगितलंय, आता हे व्यापारी म्हणतायत आम्ही एक घेतो वक्कल नाही ना तुमचं market. ते एकच वक्कल म्हणते. त्यांचं म्हणणं एकच वक्कल आहे. ज्याला जे समजायचे ते एक समजा. वक्कल अख्ख्या त्याला जे मार्केटमध्ये एक समजायचे वक्कल ते रुपये समजा. सरासरी market चालू आहे एक वक्कलावर. सरासरी बाजारभाव 200 ते 250 ते 300 रुपयापर्यंतचा आहे. बरोबर हे तर मान्य आहे. तर एखादं वक्कल 400 रुपयांनी गेलंय. आता पण एक वक्कलवर अख्खं मार्केट चालू अजिबात नाही. सरासरी बाजारभाव सरासरी बाजारभाव सांगा. सरासरी बाजारभाव सरासरी गावठीला 150 200 रुपयापर्यंतचा बाजारभाव. एखादा वक्कल 250 300 गेला असेल. संकरित व्हरायटीला बाजारभाव 250 300 350 च्या आसपास आहे. एखादं वक्कल 400 रुपयांनी गेलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे तुम्हाला मान्य आहे. आपलं काय नाव? चंद्रकांत दरे, कुठलं गाव? पारनेर. पारनेर. आपले टोमॅटो किती आहेत? आहेत 2 एकर. आता इथं लोकांचं म्हणणं असं आहे की बाहेरच्या तालुक्यातून जे शेतकरी टोमॅटो विक्री करायला येत आहेत त्यामुळे इथल्या लोकांचं नुकसान होतं. असं काय नाही, मार्केट आहे, कोणी कुठं पण येऊ शकतं, जाऊ शकतं. अच्छा, तुमचं काय आलंच पाहिजे. आलंच पाहिजे market. आता ऐकलं तुम्ही, शेतकरी कुठेही माल विक्री करू शकतो. तर व्यापारी साहेब, शेतकऱ्यांची कधी कधी स्थानिक लोकांचं म्हणणं असतं आता काय होतं, व्यापारी 25 कॅरेट 450 नेली, पण दुसऱ्या दिवशी इतकी आवक होती 450 ऐकल्यानंतर इतकी आवक होती का 50% माल ज्यूसलाच खाली होता. ते पण तुम्ही वास्तव दाखवते. साहेब, आम्ही ज्यूस 70 रुपयांनी 50 रुपयांनी घेतो ते पण दाखवतो. ते 50% माल जो बारीक माल असतो. आज 250 रुपये त्याची गेला- साईज- साहेब, जो आज 250 रुपये गेला असतो का तो ज्यूसला खाली होतो दुसऱ्या दिवशी. साहेब, आवक कमी झाली तर बारीक मालाला सुद्धा बाजारभाव जास्त मिळतो. हे नॅचरल आहे ना. जर मागणी जास्त पुरवठा कमी असेल तर बाजारभाव वाढतो. आता शेतकऱ्यांचं जो गैरसमज आहे की इथं आवक वाढल्यावर बाजारभाव पडतायत, तर तुमच्या भाषेत समजून सांगा बरं. आवक वाढल्यावर पुढे गिराईक मग तेवढंच असतं, बाजारभाव नॅचरल साहजिक आहे. आता जर आपण जेवायला बसलो, साधी गोष्ट, 2 चपाती भूक आहे, 3 लागल्यावर आपण काय करणार आहे? मग तशी ही गोष्ट आहे. आता जर मला कोटात माझ्या 500 कॅरेटचे आहे आणि मी 700 घेऊन काय करणार? बरं, घेईन 700, 1000 घ्यायचे म्हटल्यावर मग थोडं बाजार कमीच होणार आहे ना. त्याला काय करणार? आवक जास्त झाल्यावर बाजारभाव कमी होतो. आता तुमच्या लक्षात आलं का? तुमचं जे म्हणणं असतं ना, आवक वाढते, मग आवक वाढते तर आवक वाढू नये का? ते वाढली पाहिजे, पण मार्केटची जेवढी बुक आहे तेवढीच वाढली पाहिजे ना. मार्केटमध्ये समजा एक दिवस जर आवक वाढली तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांचाच लॉस येतो. सगळ्यांचा आता त्यांची शंका कशी दूर करणार? त्याला कोण बोलणार? ओपन मार्केट आहे, कुठले माल येतो? 7 जिल्ह्यातलं माल येतो आपल्या. तुम्हाला काय सुचवायचं? बाहेरच्या लोकांनी येऊ नये? तुमचं तसं म्हणणं नाही साहेब. अजिबात. आमचं असं म्हणणं आहे का सरासरी मार्केट समजा तुम्हाला नाही, कसं आहे, एक लक्षात घ्या साहेब, आई साहेब, मुद्दा समजून घ्या. आम्हाला सरासरी बाजार माहित झाला पाहिजे. ऑल कुठे माहित होते, पण तुम्ही सरासरी मुद्दा बाजार समजून घ्या. त्यांचं म्हणणं असं होतं की बाहेरचे लोक ऐका एक वक्कल तुम्ही 400 रुपये जर सांगितलं ना, आपण मुद्दा- मार्केट 400 रुपये झालं. मुद्दा तुम्ही समजून नाही समजून घ्या. घेतला. अजून मला काय बोलायचं मुद्दा समजून घ्या. मार्केट 400 रुपये झालं त्यानंतर हे माहीत जर झालं ना, पण तुम्ही 1000 आता मी बोलू. आमची एकही बातमी 400 रुपयांनी माल झाला किंवा 1200 झाला असं होत नाही. सुरुवातीला बाजारभाव कमीत कमी एवढा, जास्तीत जास्त एवढा. आता दुसरं लोकांचं म्हणणं असं आहे की बाहेरचे शेतकरी इथं बाजारभाव वाढल्यावर जास्त येत आहेत आणि त्याच्यामुळे बाजारभावाला फटका बसतो. तुम्ही त्यांनी येऊ नये असं म्हणणं नाही आमचं साहेब. नाही होता प्रॉब्लेम काय होतो. आता 400 रुपये आता सांगितलं का 400 रुपये विकलं, तुम्ही म्हणणार नारायणगाव ते म्हणले 400 रुपये नाही, एखादं वक्कल. आता आपण बोललो आता ते पण म्हणले एखादं वक्कल. काल पण मी माझी रोजच बाईक हो, ते सांगतायत 150 ते 250 रुपयाचा बाजारभाव आहे. एखादं वक्कल 350 गेलं, एखादं वक्कल 400 गेलं. ते म्हणजे मॉलला आणि माल एक नंबर असेल तर. त्याच्यात तुमची प्रतवारी कशी आहे तुमची? हेच बाईट द्या, बाकी काय साहेब, असंच लोक सांगतात, असंच शेतकरी सांगतात. समजून घेणारा त्याचा अर्थ चुकीचा काढतो. आज काय बाजारभाव झाला? 500 रुपये झाला. हे लोक चुकीचा अर्थ काढतात. सरासरीचा अर्थ असा होतो 100 पासून तर काय शेवटच्या याच्यापर्यंत. हे तुम्ही पण त्याच्यात समजून साहेब, आम्ही हेच सांगत असतो दररोज. आमचं असं म्हणणं नाही का बाहेरून कोणी येऊ नये. मार्केट एक बाहेर जो आले बीडवर का? येतो ना साहेब, आता- 70 रुपये आता भाडं मी- पडतं, आता बीडवरून मी- येतो त्याला. माझी त्याला बातमी- इथे येऊन जर ज्यूस लावी का आता मी माझी बातमी तुमच्या समोर करतो.
काय सांगतोय ते तुम्ही ऐका आणि नंतर मला परत सूचना करा. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 6 मार्च 2026 रोजी साधारण 6 ते 7,000 क्रेटची आवक झाली आणि गावठी टोमॅटोला बाजारभाव 150 पासून तर 250 रुपयापर्यंत मिळाला. एखादं वक्कल 300 रुपयाच्या आसपास गेलं. संकरित व्हरायटीला बाजारभाव 150 पासून 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला. एखादं वक्कल 400 रुपयाला गेलेलं आहे. सध्या उन्हाळा कडक असल्यामुळे टोमॅटो लाल होतात, खराब होत आहेत, लूज पडत आहेत, त्याला गिऱ्हाईक पुढे मिळत नाही. सध्या उन्हाळ्यामुळे टोमॅटोचे फळं अधिक प्रमाणामध्ये खराब होतात. चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळतो. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा. जर माल सॉर्टिंग करून आणला तो व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुतुमिमी होत नाही. शेतकरी बांधवांनो, नाशिवंत माल आहे. बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो, बाजारभाव वाढू शकतात, कमी होऊ शकतात. व्यापारी सांगतायत की होळीनंतर बाजारभाव वाढणार आहेत. बघूया 2-4 दिवसामध्ये बाजारभाव काय होत आहेत. सध्या तरी 6 मार्च 2026 रोजी गावठी टोमॅटोला बाजारभाव 150 पासून तर 250 रुपयाचा आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 200 पासून तर 300-350 रुपयाचा बाजारभाव आहे. एखादं वक्कल 400 रुपयाच्या आसपास गेलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा. व्यापारी बांधवांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.